श्री स्वामी समर्थ. तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन सेवा घेऊन आलेली आहे. ही सेवा आहे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सेवा आहे. विद्यार्थ्यांनी 28 दिवस औदुंबराच्या झाडाखाली बसून 28 वेळा प्रज्ञावर्धन स्तोत्र वाचल्यास शैक्षणिक व आध्यात्मिक प्रगती होते, असे गुरुमाऊली त्यांच्या हितगुजामध्ये सांगतात. तर आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे. तो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तो तुम्हाला परीक्षेला जायच्या आधी करायचा आहे. त्यासाठी आपल्याला 2 सफेद रुईची फुले घ्यायची आहेत आपल्याला उजव्या हातामध्ये. नंतर 21 जुडवाची जोडी घ्यायची आहे. नंतर आपण दसऱ्यामध्ये महाराजांना जी 2.5 पाने वाहिलेली असतात आपट्याच्या झाडाची, ती घ्यायची आहेत. त्यावर आपल्याला काही स्तोत्र आणि मंत्र म्हणायचे आहेत. आपल्याला स्तोत्र कोणती म्हणायची आहे ते मी सांगते तुम्हाला. आपल्याला पहिल्यांदा गणपती स्तोत्र 1 वेळा वाचायचे आहे. नंतर गणपती अथर्वशीर्ष 11 वेळा वाचायचे आहे. नंतर सरस्वती स्तोत्र 11 वेळा वाचावे लागेल. प्रज्ञावर्धन स्तोत्र 3 वेळा वाचायचे आहे. श्री स्वामी समर्थ माळेचा 11 माळी जप करावा लागेल. नंतर नित्यसेवेतील सर्व सरस्वती मंत्र 1 माळ किंवा 11 वेळा वाचावे. रामरक्षेतील 34वा श्लोक 11 वेळा म्हणावा. नंतर मारुती स्तोत्र 1 वेळा म्हणायचे आहे. नंतर कालभैरव अष्टक आपल्याला 1 वेळा वाचायचे आहे. सर्व झाल्यावर आपण परीक्षेला जातो एवढी सेवा आपल्याला करायची आहे. नंतर आपण जेव्हा आपण परीक्षेला जाताल तेव्हाही आपल्याला ही फुलं सोबत घेऊन जायची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे ही सेवा करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांनो, आपल्याला अभ्यास देखील करायचा आहे. असे नाही की आपण आता सेवा केली आहे, आपल्याला अभ्यास करायची गरज नाही, तसे होऊन चालणार नाही. आपल्याला अभ्यास देखील करावाच लागेल. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करावे आणि समोर असलेली बेल घंटी देखील दाबा, जेणेकरून मी जेव्हा असे नवीन व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू.